तर आज सकाळपासून मनामध्ये एकच प्रश्न आहे, की मी YouTubeवर रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करते. तर याचा मला खरंच पुढे जाऊन काही फायदा होणार आहे की नाही? YouTubeसाठी लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ जातो. व्हिडिओ रेकॉर्ड करणं, एडिटिंग करणं, अपलोड करणं. Instagramवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो लगेच अपलोड होतो. पण YouTubeचं तसं नसतं. YouTubeवर व्हिडिओ अपलोड करताना आधी एकतर प्रायव्हेट किंवा अनलिस्टेड ठेवावा लागतो. त्यानंतर तो पब्लिक करावा लागतो. त्याच्यामुळे YouTubeमध्ये खूप मेहनत आहे, खूप वेळ जातो व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करण्यापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर अपलोड करून तुमच्याकडे पोहोचेपर्यंत याच्यामध्ये खूप वेळ जातो. माझे खरं तर टिपिकल असे डेली व्लॉग्स नसतात. मी कॅमेरासमोर बोलण्याची प्रॅक्टिस करते. माझा कॅमेरा कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा प्रयत्न करते. मी आधीसुद्धा लाँग व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. 2 महिन्यात माझे 1500 सबस्क्रायबर्स झाले होते. आणि जुने जे व्हिडिओ आहेत थालीपीठ भाजणीची जी जर्नी मी शेअर करत होती, त्या व्हिडिओजला खूप चांगले व्ह्यूज मिळाले, खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 7,000, 3,000 आणि 6,000 असे व्ह्यूज मिळाले आहेत काही व्हिडिओजला. त्यानंतर माझं YouTubeकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे माझी ग्रोथ थांबली YouTubeवरची. तर ती चूक मी आता पुन्हा करणार नाही. मी स्वतःला सारखं सांगत राहते. 1500 सबस्क्रायबर झाले होते आणि 3,000, 6,000 असे व्ह्यूज मिळालेले आहेत माझ्या जुन्या व्हिडिओजला. मी माझी बिझनेस जर्नी शेअर करत होती सुरुवातीला. अजूनसुद्धा मी माझी बिझनेस जर्नी शेअर करत असते. पण सगळ्यात महत्त्वाचं मला आता काय वाटतं, माझा कॅमेरा कॉन्फिडन्स मला बिल्ड करायला पाहिजे. व्हॉईस ओव्हर करायला मी एकदम कम्फर्टेबल आहे. पण कॅमेरासमोर प्रत्यक्ष बोलण्याचं कॉन्फिडन्स बिल्ड करण्याची अजून मला गरज आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मी प्रयत्न करते रोज कॅमेरासमोर बोलून व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि अपलोड करायचा. स्वतःला जज करायचं नाही, कारण आपल्याला शिकायचं आहे. जेव्हा आपण शाळेत परीक्षा देतो, तेव्हा आपण स्वतःला जज करत बसत नाही. आपण अभ्यास करतो, पेपर देतो, त्यानंतर रिझल्ट्स येतात. तसंच मी ठरवलंय, आपण स्वतःला जज करायचं नाही. आपण फक्त प्रयत्न करायचा, स्वतःवर काम करायचं. मी आता तेच करते. तुम्ही सुद्धा कंटेंट क्रिएशन करत असाल किंवा तुमचं YouTube चॅनल आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की ग्रोथ दिसत नाहीये, व्ह्यूज कमी येतात आहे, तर आता थांबू असा विचार करत असाल तर असा विचार करू नका. कारण मी सुद्धा ही चूक केली आहे. माझं YouTubeकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं. एवढे सबस्क्रायबर झाल्यानंतर मी माझी कन्सिस्टन्सी तोडली. तो माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. मी कन्सिस्टंट नव्हते, व्हिडिओ अपलोड केले नाही, शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड केले नाही. त्याच्यामुळे माझी ग्रोथ थांबली. तर आत्ता ती चूक मी पुन्हा करणार नाहीये. मी आता मला जसं जमेल 2 मिनिटाचा व्हिडिओ, 5 मिनिटांचा व्हिडिओ तो अपलोड करेल. पण मी करणार, कन्सिस्टन्सी ठेवणार. एक दिवस हवं तर ब्रेक होऊ शकतो. आपल्याला काही ना काही कामं असतात, इमर्जन्सी असतात. त्याच्यामुळे स्वतःवर मी खूप जास्त हार्ड होत नाही. एखादा दिवस नाही जमलं तर नाही करत. पण कन्सिस्टन्सी ठेवते आणि प्रयत्न करते त्या दिवशी ती गोष्ट पण प्रयत्न करते त्या दिवशी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल, त्यातनं मी एखादी गोष्ट शिकली पाहिजे. आत्ता मी 30 दिवसांचं चॅलेंज घेतलं होतं. रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करायचा YouTubeवर. आता 4 मिनिटं झाले आहेत मी व्हिडिओसमोर बोलते, पण मी अजून इंट्रोडक्शन दिलेलं नाहीये. मी आधी इंट्रोडक्शन देते. नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार होते, की मी कन्सिस्टन्सी ब्रेक केली, त्याच्यामुळे माझी YouTubeची ग्रोथ थांबली होती. पण पुन्हा मी ती चूक करणार नाही. जर कदाचित मी कन्सिस्टंट राहिले असते, तर कदाचित मला आत्ता एवढं गिल्ट नसतं वाटलं. आणि आता जर मी थांबले, तर पुढच्या 6 महिन्यामध्ये मला परत ते गिल्ट वाटेल, की मी थांबले, मी प्रयत्न करून बघायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे मी आता थांबणार नाहीये. मी कन्सिस्टंट प्रयत्न करत राहील, कन्सिस्टन्सी मेंटेन करेल, व्हिडिओ अपलोड करत राहीन, स्वतःवर काम करत राहीन. कॅमेरासमोर बोलण्याचं प्रॅक्टिस, कॅमेरा कॉन्फिडन्स बिल्ड करणं, कम्युनिकेशनवर काम करणं, हे माझं काम मी चालू ठेवणार आहे. आणि माझे जे बिझनेस जर्नीचे व्लॉग आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझे असे टिपिकल डेली व्लॉग नसतात. मला खरं तर डेली व्लॉग्स आवडतात रेकॉर्ड करायला, अपलोड करायला. आणि YouTubeवर पण मी काही डेली व्लॉग्स बघत असते, तर ते मला आवडतात. ट्रॅव्हल व्लॉगसुद्धा मला आवडतात. पण आता माझं जर कुठे ट्रॅव्हल झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही आहे तसा. पुढे भविष्यात कधी आला तसा ट्रॅव्हल व्लॉग, तर तो अपलोड करेन. एक ट्रॅव्हल व्लॉग अपलोड केलेला आहे मी, गडावर गेली होती तेव्हाचा. तर त्या व्हिडिओला पण कमी व्ह्यूज आलेत. आणि आता मी 10 दिवस जे व्हिडिओ रेकॉर्ड करून आणि आता 10 दिवस मी जे व्हिडिओ अपलोड केलेत YouTubeवर, त्याचे सुद्धा व्ह्यूज खूप कमी आहे. एकाच व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर कमी व्ह्यूज मिळाले म्हणून मी थांबणार आहे का? तर नाहीये, मी थांबणार नाहीये.
मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे, कारण कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. टॅलेंट बीट्स कन्सिस्टन्सी असं ऐकलंय मी आणि हे खरं आहे. फक्त टॅलेंटेड असून उपयोग नाही आहे, त्या टॅलेंटला कन्सिस्टन्सीची जोड असली पाहिजे. त्यानंतर आपली ग्रोथ 100% शक्य आहे. तुमचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे आणि व्ह्यूज कमी येत असेल तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखी चूक करू नका, जी चूक मी आधी केली होती. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करत राहा किंवा मग शॉर्ट व्हिडिओ तरी अपलोड करत राहा. माझ्याकडून शॉर्ट व्हिडिओ रेग्युलर अपलोड होत नाही आहे, पण मी लाँग व्हिडिओवर काम करते. त्यातनं शॉर्ट व्हिडिओ काढते. कधी-कधी ते सुद्धा जमत नाही, पण लाँग व्हिडिओ कन्सिस्टंट अपलोड करते. कारण आपण जेव्हा रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करतो, तेव्हा YouTubeला पण सिग्नल जातं की हे रेग्युलर क्रिएटर आहे, रोज एक व्हिडिओ अपलोड करतात. त्याच्यामुळे YouTubeला पण आपली सवय होते आणि ते आपले व्हिडिओ पुश करतात. त्याच्यामुळे थांबू नका, कन्सिस्टन्सी मेंटेन करा. मी पण करते, तुम्ही पण करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, मी चकली भाजणी पण आता गणेशोत्सवात सुरू करणार आहे. तर तुम्हाला चकली भाजणी ऑर्डर करायची असेल किंवा फ्रेश बनवून घ्यायची असेल तर तुम्ही मला 1 दिवस आधी ऑर्डर करू शकता. मी WhatsApp नंबर माझा शेअर करेन. चकली भाजणी मी ऑर्डर घ्यायचं सुरू करायचा विचार करते. आता फक्त थालीपीठ भाजणीची माहिती मिळू शकते नंबरवर. चकली भाजणी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नंबरवर हाय टाईप केलं की मी तुम्हाला माहिती पाठवून देईल. कारण मी अजून WhatsAppमध्ये चकली भाजणीबद्दल माहिती सेव्ह करून ठेवलेली नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता माझा विचार सुरू झालेला आहे चकली भाजणीसाठी. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की मला मेसेज करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.